शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो, सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आणि आपण पाहताय सन्मान महाराष्ट्र। मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गडमुंडाशिंगी परिसरात गेली 10 वर्ष नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। हाजी मौला महात यांनी शेकडो लोकांना रो हाऊस आणि बंगले विकले। खरेदी करताना पाणी, वीज, रस्ता, गटारी सगळं देऊ असं गोड बोलून त्यांनी नागरिकांना आश्वासन दिलं, पण प्रत्यक्षात मात्र 10 वर्ष उलटून गेली तरी अजून काहीच सुविधा नाहीत। आजही लोकांना दर महिन्याला पाणी विकत घ्यावं लागतं, रस्त्यांचा अभाव आहे, गटारीचा प्रश्न आणि विजेचे दुर्लक्ष यामुळे लोकांचं दैनंदिन जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालंय। ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही काहीच कारवाई झालेली नाही। म्हणजे बिल्डरनं फसवलं आणि प्रशासनाने डोळे झाक केली असं म्हटलं तर काही वावगं राहणार नाही। सत्ताधाऱ्यांनी या लोकांची दखल घ्यायची नाही असंच जणू ठरवलं आहे। जिल्हा प्रशासनाला या लोकांचा आक्रोश दिसतच नाहीये। या अन्यायाविरुद्ध महालक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आता पुढे सरसावली आहे। लोकांच्या हक्कासाठी संस्था आणि नागरिकांनी मिळून शांततेत आंदोलन करण्याचा शेवटी निर्णय घेतलाय। या मागणीसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब, माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांना निवेदन देण्यात आले। मात्र प्रश्न असा आहे, हे निवेदन फक्त कागदोपत्रीच राहणार की खरंच या लोकांना न्याय मिळणार? यावेळी सौ कस्तुरी नागरे मॅडम, कपिल वाकरे साहेब, अण्णा पोद्दार साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित। नागरिकांमध्ये म्हणजे रहिवाशांमध्ये अक्षय माने, वैशाली माने, प्रतिभा पाटील पठाण, मोठे मामा, सावंत मामा, जाधव मावशी यांच्यासह अनेक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला आहे। पण तरीही निर्लज्ज आणि लोकांची काळजी नसणारे आणि मतपेटीत फक्त मत शोधणारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर दुर्लक्ष करत आहेत। पोलिसांकडे गेल्यानंतर पोलीस तुम्ही कोर्टात जा, हा तुमचा आपापसाचा मॅटर आहे अशी करून टोलवाटोलवी करत आहेत। या नागरिकांना सरकार न्याय देणार का? कुठे आहेत एकनाथ शिंदेचे शिवसैनिक? का करत नाहीयेत यांना मदत? हा प्रश्न तेथील नागरिकांसोबत आम्ही विचारत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेबांना थोडी तरी जाग येईल। त्याचबरोबर अमोल येडगे हे जिल्हाधिकारी आहेत, हे डोळे उघडतील, जागे होतील। मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो। परत पुढच्या व्हिडिओतनं नवीन विषयासह भेटण्यात। नमस्ते। महालक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी कस्तुरी नांगरे बोलते। कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगे या गावातील महात काटा यात 200 ते 250 लोक आहेत। त्यांना बिल्डरांनी रोड, रस्ते, गटारी देतो म्हणून त्यांनी फ्लॅट्स वगैरे विकत दिलेले आहेत आणि गेली 10 वर्ष ते महिन्याला पाणी वगैरे विकत घेत आहेत। अक्षरशः त्यांचं हाल, काही प्रेग्नेंट महिला आहेत, घरात वृद्ध महिला, पुरुष वगैरे आहेत, लहान मुलं वगैरे आहेत आणि त्यांच्या ज्या काही हाल समस्या चालू आहेत त्याच्यासाठी त्यांनी वारंवार तक्रारी वगैरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तक्रारी केलेल्या आहेत, तरी त्यांना दाद दिले नाही। संस्थेला सुद्धा त्यांनी अर्ज केलेला आहे। संस्थेच्या माध्यमातून सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये अर्ज वगैरे दिलेला आहे, बोलणं वगैरे होते, टोलाटोली होते, तरी सुद्धा दाद दिले नाही। तरी ह्या लोकांना पाण्याचा, गटारीचा आणि जे हस्तांतरण जो रोड करायचा आहे त्या रोडचं हस्तांतरण केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। नाही जर झाले तर आंदोलन वगैरे आम्ही करू। नाता जपला इथे
सुधा